आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात ठाकरे गट आक्रमक। महापालिकेची सुरक्षा भेदून आत घुसले कार्यकर्ते। महापालिकेबाहेर पाणी टंचाई दूर होण्यासाठी होणार होम हवन। उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आले। यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले। उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात। त्यातच महापालिकेनं पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आले। यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले। यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली। महापालिकेनं पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिला। उल्लासनगर में पानी, रास्ते, महानगर पालिका के बोगन कारोबार के खिलाफ आज उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की तरफ से उल्लासनगर महानगर पालिका पर जनाक्रोश आंदोलन निकाला गया है। आज हम महापालिका प्रशासन के इस भोंगर कारोबार का खुलासा कर रहे हैं। हम प्रशासन से यही निवेदन करेंगे कि इस तीव्र आंदोलन को देखते हुए शहर के रास्ते त्वरित बरसात के पहले बनाए जाए। शहर में नियमित पानी का जल नियमित प्रमाणे सभी शहरवासियों को मिलना चाहिए। इसके अलावा शहर में जो कचरे का अंबार जगह जगह लगा हुआ है, कोनार कंपनी को जो ये ठेका दिया गया है, उसके वजह से कोनार कंपनी कचरे के ठेके में पूरी तरह विफल हो चुकी है और इन्हीं सभी पर अंकुश लगाने के लिए आज यह भव्य आंदोलन किया जा रहा है। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज उल्हासनगर महानगरपालिका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले असून आज सर्व उल्हासनगर येथील सर्व शिवसैनिकांनी इथे उपस्थिती दाखवली आहे। कारण उल्हासनगरला होणाऱ्या पाणी पुरवठा त्यामध्ये असलेलं दूषितीकरण, सध्याची पाण्याची जी सप्लाय उल्हासनगर येथे चालू असेल ती अत्यंत घाण व दुर्दैवी आहे। अशा परिस्थितीमध्ये पाण्याची दरवाढ करण्यात येत आहे नगरपालिकेतर्फे। त्यासाठी नगरपालिकेला जाब विचारण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून आम्ही त्यांना एक लास्ट वॉर्निंग देत आहे की हा पाण्यावरील जी काही समस्या असतील, पहिली पाण्याची प्रचंड टंचाई आहे व त्यात पाणीही दूषित मिळत आहे, ज्यामुळे उल्हासनगर येथील सर्व जीवितांना धोका असून पाणी, रस्ते, कचरा या सर्व मूलभूत सुविधांवरती लवकरात लवकर प्रशासनाने काम सुरू करावे व उल्हासनगरला असलेली होणारी ही गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यात यावी। दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते। काही विभागामध्ये दिवसाड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी। अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता। रस्त्यावरचे खड्डेमय रस्ता, 5-5 रस्ते MMRDच्या माध्यमातून होत आहेत, परंतु गेल्या 3-3 वर्षापासून तसेच लोक खड्ड्यामधून मरत आहेत। धुळीचं साम्राज्य आहे, लोकांना TBचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात, दमेचे आजार होत आहेत। या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। शौचालयाची दुरावस्था आहे, घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देता येते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधीकधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत, एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली। अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे। चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे। लोकांना काय हवं आहे ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते चांगले। इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे इथं दुर्भिक्ष आहे। दिवसेंदिवस ते वाढणारे, म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन
या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं. संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे. कडकडत्या उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या स्वैरसूतक या प्रशासनाला होतं. म्हणून आज लोकांनी आक्रोश केला. तुम्ही पाहिलेलं आहे. हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे. प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू. फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असू. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600 म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000. ठीक आहे, 5%, 10%, 20% म्हणजे 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे. ती रद्द करण्यासाठी सांगितली. शौचालयाची दुरास्थ व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे. लोकांनी अर्ज केल्यानंतर त्या तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे, कमीत कमी लोकांना उत्तर दिलं पाहिजे. समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करतात, तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत, सरकारी खेळाची मैदानं हडप करत आहेत. हे सर्व थांबलं पाहिजे. त्यानंतर शाळेचा विषय, रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेचे भूखंड ताब्यात घ्यावेत, अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत. डॉल्फिन रोड, नेताजी ते कैलास कॉलनी, नेताजी ते प्रभाराम चौक, वाकोरेडी ते विनस, हिराघाट ते डर्बी, पवई ते विठ्ठलवाडी, डॉल्फिन क्लब, हा रस्ते तातडीने झाले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या. त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं, नाही तर एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना. आता यापुढे उल्हासनगरवासियांची तातडीने कामं होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाहीतर ही नालीसफाईसुद्धा वेळेत झाली पाहिजे. नाहीतर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने घेण्यात येईल, अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली. त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली. म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया, पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगरवासियांचं, यामध्ये खास करून महिला काम सोडून, पाणी येत नाही, पाण्याची वेळ आहे पण पाणी येत नाही, काही लोक बोलतात काय नुसतंच फुसफुस करतं, ते नको आहे. 1 तास पाणी, 2 तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. त्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व काम ठेवून आज वर्किंग डे, त्यांचेही आभार आणि खास करून पत्रकारांचं. मी यांना चांगली प्रसिद्धी दिली. नक्कीच प्रशासन जागे होईल आणि याचा दखल शासनसुद्धा घेईल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.